हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023चा पेपर आपण इथे एक मिनटं डबल सांगतो थोडं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023चा पेपर ॲनालिसिस करणार आहोत. मागील वर्षीचा पेपर ॲनालिसिस करणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन, गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण तुमच्यासोबत मी तुम्हाला सोडून देणार आहोत, विश्लेषण करून देणार आहोत आणि प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात योग्य बेस्ट ट्रिक्स कोणती राहील याची तुम्हाला इथे माहिती या व्हिडिओमध्ये मी देतो. आणि एखादी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 2-3 पद्धती असतात. या 2-3 पद्धतीपैकी सर्वात इझी पद्धत, सर्वात सोपी पद्धत आणि सर्वात सोपी पद्धत पूर्ण म्हणण्यापेक्षा अशी एक पद्धत जी ट्रिक वापरून आपण कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन सोडू शकतो, अशा ट्रिक्स विषयी तुम्हाला इथे माहिती मिळेल. ओके, बघा, तलाठी पेपर 2023चा 17 ऑगस्ट 2023ला पहिली शिफ्ट झाली होती. मागे तलाठी पेपर 2023चा हा पहिला पेपर आहे. पहिल्या दिवशीची पहिली शिफ्ट आहे. या 17 ऑगस्टपासून आपली पेपरला सुरुवात झाली होती. म्हणून आपण फर्स्ट शो आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवसची पहिली शिफ्ट पाहणार. ठीक आहे, 17 ऑगस्ट 2023ला पेपर झाला होता. टायमिंग होता सकाळचा टायमिंग, शिफ्ट 1. पेपर कोणता तर तलाठी भरती. ओके, कोणी घेतली होती ही ते महसूल खात्यानं, महसूल विभागानं एक्झाम घेतली होती. हो, म्हणजे TCS म्हणायची. TCS. ठीक आहे, चला डायरेक्ट आता आपण आपल्या याला वळू, क्वेश्चनला वळू. सगळ्यांना विजिबल आहे? बघा, जनरल इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक चाचणी म्हणू शकतो त्याला सोप्या भाषेमध्ये. इथे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न इथे तुम्हाला मिळेल. ठीक आहे, बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्हाला इथे मिळेल. चला पहिला क्वेश्चन घेऊ. पहिला क्वेश्चन काय म्हणते, सर्व गुहा लेण्या आहेत, मी अशा गुहा काढतो. या सर्व गुहा लेण्या म्हणजे गुहाचा आतमध्ये आणि त्याच्यावर लेण्या. सर्व गुहा लेण्या आहेत. काही गुहा घरी आहेत. गुहापैकी काही पार्ट आहेत जो की घरी आहेत. ठीक आहे, हे काय झाले तर विधान झाले. निष्कर्ष कोणकोणते आहे? काही घरे लेण्या आहेत. घराचा काही पार्ट लेण्यांमध्ये दिसतात, हे लेण्या आहे ना, म्हणजे याचा अर्थ हे पहिले विधान बरोबर आहे. ठीक आहे, काही लेण्या गुहा आहेत. काही लेण्यापैकी काही पार्ट इथे छोटासा एवढंसा पार्ट गुहामध्ये आहे ना, म्हणजे याचा अर्थ हे पण विधान बरोबर आहे. तुमचं 1 आणि 2 दोन्ही पण विधान तर्कसंगत आहे. 1 आणि 2 हे दोन्ही विधान तर्कसंगत आहे. इथे संपला पहिला क्वेश्चन झाला. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सगळ्यांना प्रॉपरली विजिबल आहे का? बघा, ए म्हणजे भागाकार, बी म्हणजे गुणाकार, असे क्वेश्चन दिसतात मित्रांनो. याचा डायरेक्ट आता हे जे वरचे कॅल्क्युलेशन आहे हे सगळे डायरेक्ट याच्यामध्ये टाकून प्रत्येक त्याला काय म्हणते, प्रत्येक ऑप्शन तुम्हाला इथे शोधावं लागते. सर्वात त्याच्या पहिलं काय करायचं, हे जे दिसतं ना, ए म्हणजे भागाकार, बी म्हणजे गुणाकार, हे थोडंसं इथे लिहून घ्यायचं. ए म्हणजे भागाकार, बी म्हणजे गुणाकार, सी म्हणजे प्लस आणि डी म्हणजे मायनस. आता हेच डाटा तुमचा इथे टाकून देऊ. 11 A3 B27, 11 A3 B27, C9 D5, C9 D5. ठीक आहे, आता यांची काय म्हणते, कशाचे उत्तर 35 आहे. इथे बरोबर 35 येते का पाहून घ्यायचं एकदा फक्त. ठीक आहे, पहा, 3 9 27, 11 9 99 प्लस इथं करतो म्हटलं तर तुमचं 35 आन्सर येणार नाही. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करण्याची गरज नाही. तुम्हाला माहीत असो की नसो, 9 + 5 किंवा 9 - 5 करण्याची गरज नाही. इथं काही करा, प्लस करा, मायनस करा. 99 पासून इथं प्लस करा, मायनस करा, 35च्या आसपास पोहोचत नाही म्हणून सोडून द्या त्याला. ओके, पहिलं ऑप्शन आपलं चुकीच झालं. पहिलं ऑप्शन चूक झालं. नंतरचं काय, 11 C 3 A 27, 11 C 3 A आणि 27. ठीक आहे, नंतर D9 B5 गुणाकार. ठीक आहे, पहा, डी म्हणायचं तोंडामध्ये आणि डीच्या ऐवजी डायरेक्ट मायनस चिन्ह टाकायचं. बी म्हणायचं बीच्या ऐवजी डायरेक्ट गुणाकार चिन्ह टाकायचं. ओके, पहा, 3 9 27 हे होते तुमचे 11 + 1/9 - 5 9 45.
हे 11×9 99 आणि एक 100/9 -45 करतो म्हटलं हे तर तुमचं पॉईंटमध्ये आन्सर निघणार, जे छेदामध्ये वगैरे आन्सर निघणार, छेदामध्ये वगैरे आन्सर निघेल इथे, म्हणून तुमचा आन्सर 35 इथे येणार नाही, हे पण ऑप्शन चुकलं. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या. 11B3 D27, 11B3 D27, A9C5, A9C म्हणजे प्लस आणि 5 प्लस 5. ठीक आहे, 9 त्रिक 27, 11 त्रिक 33, 33 -30 प्लस -3 प्लस 5. ह्या दोघांचा फक्त विचार करतो म्हटलं हे ते +2 येते आणि 33 ने 2 35 आले. आन्सर तुमचा काय तर ऑप्शन नंबर हे तर चुकलं होतं ना. ठीक आहे, नेक्स्ट. तुम्हाला समजून सांगता म्हणून थोडा वेळ लागत आहे, फास्टमध्ये करतो म्हटलं तर खूपच इझीमध्ये होते. ठीक आहे, जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस केली बा, क्वेश्चन सोडण्याची एक पद्धत राहते. कशी राहते, असे क्वेश्चन तुम्ही 50 क्वेश्चन करा, सेम पॅटर्नचे 50 क्वेश्चन करा, एकदम लवकर तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाते. ओके, मी कसं फास्टमध्ये सॉल्व्ह केलं तसं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आणि हां, माझी फ्री बॅच आणि पेड बॅच आहे, कोणती पण तुम्ही जॉईन करू शकता, कारण की या सर्व ट्रिक्स मी तुम्हाला तिथे मी शिकवून दिली आहे बॅचमध्ये. ठीक आहे, हे क्वेश्चन पाहता, काही नाही. 3 5 15, 4 चौक 16 पण मायनसचे 16. आता हे मायनस आणि प्लस किती होते, +18. हो, डबल सांगतो. हे 3 5 15 इथं होणार आहे आणि त्याच्या पण आधी आपल्याला हा बॉक्स सोडावा लागत आहे. 4 चौक 16 इथं होत आहे -16 असं आणि -2 आणि 13. ठीक आहे, जमलीपर्यंत. आता पहा, हे मायनस इथं गुणाकाराचे चिन्ह आहे बरं, मधामध्ये मायनस चिन्ह होईल, गुणाकारामध्ये मायनस राहते, सॉरी गुणाकारामध्ये प्लस चिन्ह होते आणि 16 32. ठीक आहे, 32 आणि 13 किती होते, भागेला 5 -7. 32 आणि 13 किती, 3 2 5, 3 1 4, -5 -7. ठीक आहे, एक मिनिट. हो, +चे 2 बरं, +7 -5 म्हणजे होते तुमचे +चे 2 आणि 45 मधून 2 गेले 43 राहते, पण हे -43 कारण मोठ्या संख्येत चिन्ह. आन्सर तुमचं हे आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. इथं पहा, समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षर समूहाची जोडी. म्हणजे इथं जे नियम लागते तोच नियम तुमचा इथं लागला पाहिजे. यासाठी तुम्ही काय करता मित्रांनो, काही टेन्शन घ्यायचं नाही, पहिलं पाहायचं इथं आणि इथं पाहायचं, ए नंतर किंवा इथं असं घ्या ना, जे लवकर सोडवणं होईल ते पाहायचं. वाय पासून ए पर्यंत जा, झेड ए एकचा गॅप आहे ना, एच पासून आय नंतर जे एकचा गॅप आहे, तसंच के एल एम हे उलट्या होऊन राहिले, हे उलट्या होता, हे कटलं. ठीक आहे, के नंतर एक सोडून एफ येते का, नाही, कारण हे असं उलट्या होऊन राहिलं, हे पण कटलं. इथं एक्स नंतर वाय झेड इथं येतं, हे राहू शकते. पी नंतर क्यू आर पाहिजे, नाही मग हे कॅन्सल, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट. पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही मित्रांनो, त्यासाठीच विश्लेषणाचा व्हिडिओ घेऊन आलेलो म्हणजे मी विश्लेषणाच्या व्हिडिओची सिरीज तुम्हाला घेऊन आलो आहे तलाठी भरतीसाठी. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षीचे पेपर आपण इथे गणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन पाहत आहोत. आणि हे क्वेश्चन पेपर किंवा ही व्हिडिओ सिरीज आणण्यामागचा हाच उद्देश आहे की एखादी क्वेश्चन सोडण्यासाठी सोडवतो म्हटलं तर 2 मिनिटाचा पण एक क्वेश्चन सोडता येते, त्याला 1 मिनिट पण लावता येते आणि त्याला 30 सेकंद पण लावता येते. ठीक आहे, त्यालाच 25 सेकंद पण लावता येते. ओके, आता यापैकी सर्वात बेस्ट ट्रिक 25 सेकंद लावली किंवा 30 सेकंदावाली. ठीक आहे, तर तुम्हाला कोणती लावायची आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे समजेल. ठीक आहे, एखादी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स असतात, पद्धती असतात, परंतु प्रत्येक पद्धतीने सारखा वेळ लागत नाही. एकदम इझी ट्रिक नाही गेलं, खूप बेसिक ट्रिक नाही गेलं, तुम्हाला 1 मिनिट लागेल. ओके, त्यामुळे अशी एक ट्रिक तुम्हाला मी सांगत आहे इथे आणि फक्त एकमेव ट्रिक सांगत आहे जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सॉल्व्ह होईल. पहा, 125 आहे, 80 45 20 आहे, अशा ठिकाणी काही पाहायचं नाही. सरळ पहिला उपाय आहे का फरकवाला उपाय. 20 दुने 40 आणि 5 45 म्हणजे 25चा फरक आहे. ओके, सर्वात शेवट्याच्यामध्ये 25चा फरक आहे. त्यानंतर इकडे येतो म्हटलं तर 5 दुने 90 म्हणजे 35चा फरक आहे. ठीक आहे, एकूण समजा पुन्हा इथं जातो म्हटलं तर किती येत आहे, 25 आणि 20 45चा फरक आहे. स्पष्टपणे दिसत आहे का तुम्हाला इथे, पहा 45चा फरक, 35चा फरक, 25चा फरक, ऑब्विसली इथं 15चा फरक येईल का, फरकांचा फरक 10 आहे, फरकांचा फरक 10 आहे. ठीक आहे, आता पहा हे रिव्हर्स जाताना आपण
मागे मागे संख्या म्हणजे घटत आहे ना, म्हणून 20तून 15 गेले 5. एक असं पण तुम्ही एलिमिनेशन मेथड लावू शकता. 5-0 5-0 5-0. ऑब्व्हियसली इथे एकच स्थानी 5 येणार आहे. इथं पण एकच स्थानी 5 आहे, इथं 5 आहे, इथं आहे 5 आहे. हे ऑप्शन तुमचं कटून जाते. तसं आपण पूर्ण ऑप्शन आन्सर काढलंच आहे. ओके, नेक्स्ट. काही डाळी कडधान्ये आहेत. काही डाळी कडधान्ये आहेत. काही कडधान्ये बिया आहेत. काही कडधान्ये बिया आहेत. बहुतेक बिया काजू आहेत. बहुतेक बिया म्हणजे काही, इंडायरेक्टली ते काहीच असते. काही बिया काजू आणि हे बियाणे. ठीक आहे. काही डाळी बिया आहेत का? काही डाळी बिया आहेत का? इथं नाही दिसत आहे ना, म्हणून हे ऑप्शन कटलं. काही कडधान्ये काजू आहेत का? काही कडधान्ये काजू आहेत का? जवळजवळ नाही ना, म्हणून हे पण ऑप्शन कटलं. ना तो ए ना तो बी. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. ऑप्शन नंबर हे. ठीक आहे, नेक्स्ट. एक्स पाईप एक्स आणि पाईप वाय हे टाकी भरणारे पाईप आहेत. झेड हा टाकी रिकामी करणारा पाईप आहे. एक पहा, एक्स पाईप, वाय पाईप आणि झेड पाईप आहे. हे टाकी भरणारा पाईप आहे, टाकी भरणारा पाईप आहे, टाकी रिकामी करणारा पाईप आहे. पाईप आहे. एक्स आणि वाय अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटात टाकी भरतात. हा 144, हा 180 मिनिटात टाकी भरतात. ते तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले. पहा, हा मोठा क्वेश्चन आहे ना, सोडून द्या, कारण त्याला डोकं लावावं लागते जास्त, म्हणून सोडून द्या. शब्दाची जोडी निवडा. व्हेल मासा, काफ, कोल्हा शेंगरू, सिलपप, बकरी कोकरू. काय समजत आहे? देवमाशाचं पिलू आहे ना, त्याला काप म्हणते. सीलचं पिलू आहे त्याला पप म्हणते. इथं नियम एक ठिकाणी सेम लागला. ह्या दोन विषयी माहीत नाही, परंतु एवढं माहिती आहे का, कोल्ह्याच्या पिलूला शिंगरू म्हणत नाही, म्हणून ही ऑड आहे ना. हे आई आणि पिल्लू, हे आई आणि हे पिल्लू. ठीक आहे, हे आई होय, पण हे पिलाचं नाव शिंगरू नाही, म्हणून हे तुमचं कटलं. ठीक आहे, बाकी पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण बकरीच्या पिल्लाला कोकरू म्हणते का नाही ते मला हिंदीत नाही आठवत नाही. ठीक आहे, पहा, LFZ. आपण हे उलट्या जाऊ इथून. LFR, मधातला एफ, मधातला एफ 1 नंबर आला, मधातला झेड 3 नंबर गेला. नाही, हे चुकते, थोडं काहीतरी चुकत आहे. एफ इकून रिटर्न आला, शेवटी आला. हां, एक मिनिट. एफ 2 नंबर आहे, रिटर्न आला 1 नंबर, 3 नंबर गेला. 3 वेळेस एखादी हे थांबत आहे. ठीक आहे, तर झेड मदत आहे ना, मग 1 नंबर आला, नंतर 3 नंबर गेला. तसंच पहा, मी काय म्हणतो, एक पहिली वस्तू 2 नंबर आहे, नंतरच्या ती 1 नंबर गेली, नंतरच्या 3 नंबर गेली, आणि चौथ्या याच्यामध्ये ती आलीच नाही. समजलं का? एक सेम लेटर आहे, पहिल्या ठिकाणी 2 नंबरला म्हणजे मदत आहे, दुसऱ्या ठिकाणी 1 नंबरला, तिसऱ्या ठिकाणी 3 नंबरला, चौथ्या ठिकाणी 0 नंबरला, म्हणजे कोणतंच नाही. मी असं म्हणू काय, इथला मी टी घेऊ का? इथला टी घेऊ 2 नंबरला आहे, नंतर 1 नंबरला, नंतर तो टी तुमचा 3 नंबरला येईल. एकमेव टी, सॉरी 2 ठिकाणी टी आहे ना, हे 2 कटले. त्यानंतर पाहून घ्यायचं, पहिला एल शेवटी गेला, एफ शेवटी गेला, झेड शेवटी गेला, तसं हा टी शेवटी, अरे ते झालं सांग, टी शेवटी आलं. तुम्हाला कोण सर्च करायचं, एन आणि एम सुरुवातीचा पहिलं सर्च करू. इथला जो एफ आहे ना, हा मधातला होता, इथला झेड आहे ना, हा मधातला आहे, इथला टी आहे ना, जो की मधातला आहे. आता इथं येणारा जो मधात एन आहे तोच पहिला असणार आहे. ठीक आहे, चला, आपण काही केलं नाही, एकदम इझी ट्रिक आहे. पहिली ट्रिक होती का, 2, 1, 3 आणि शेवटी 0 नंबरवर आहे लेटर्स. नंतरची ट्रिक काय शोधली आपण, इथं नंतर जो एफ फर्स्ट नंबरला आला तो इथं मधात होता, इथं जो झेड आहे तो याच्या आधी मधामध्ये होता, इथं जो टी आहे तो याच्या आधी मधामध्ये होता. आता इथं जे संख्या आहे ते याच्या आधी एन नंबरला येणार आहे, म्हणजे इथं एन आहे आणि इथं पण येणार असणार आहे, कारण की हा जो पहिला नंबर आहे ना तोच याच्या आधी मधात आला होता, म्हणून तुमचा आन्सर एन एम वाला कटते. नेक्स्ट, हे एकदम इझी क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, डायरेक्ट हातचे मार्क आहे वाले. ठीक आहे, पहा, वरचं काही वाची गरज नाही, फक्त ही डावी बाजू आणि उजवी बाजू जर लिहून नसेल तरीही इकडली डावी बाजू आणि इकडली उजवी बाजू मानायचं. ओके, येथे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या, म्हणजे तुम्हाला काय काय शोधायचं आहे, सुरुवातीला अक्षर पाहिजे, त्याच्यानंतर चिन्ह पाहिजे आणि त्याच्यानंतर संख्या पाहिजे.
ठीक आहे. पहा अक्षर चिन्ह संख्या, अक्षर चिन्ह संख्या 1 आहे. पुन्हा CM अक्षर चिन्ह कुठे आहे हे पहा, अक्षर चिन्ह कुठे आहे, अक्षर नंतर चिन्ह कुठे आहे, अक्षर नंतर चिन्ह, F नंतर T, अक्षरानंतर संख्या आहे कॅन्सल, अक्षरानंतर अक्षर आहे कॅन्सल. ठीक आहे. फक्त एकच ठिकाण असं आहे की अक्षर चिन्ह संख्याला एकच ठिकाण आहे कॅन्सल. नेक्स्ट ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 3 असेल ते एक आन्सर तुमचा. पहा गीताने 450 किमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने किती किमतीला विकले? ठीक आहे बा, एक वस्तू 450 रुपयाची आहे, तिने 10% महाग विकली, 110% विकली, 100वरून 110ला झाली. ठीक आहे. 0 कटला, 0 कटला, डायरेक्ट 10वरून तुम्ही 11 लिहू शकता. 0 कटला, 25 गुणला 11, 11 5 55, शेवटी 5 असणार, हे आहे कॅन्सल, सॉरी 5 असणार आहे, बाकी 2 कटले. 25 गुणला 11 म्हटलं ते डायरेक्ट 5 आणि 4 9 आणि 5. ठीक आहे. 4 9 हे 5 जसे ते 5 आणि 4 9 आणि 4 अशी 4. नेक्स्ट एकदम तुम्हाला समजेल या भाषेत सांगता आणि प्रश्न सोडण्याची सर्वात बेस्ट ट्रिक तुम्हाला इथे सांगत आहोत की जी ट्रिक्स एक्झाममध्ये वापरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडून होईल. कमीत कमी वेळेमध्ये तो एक क्वेश्चन तुमचा फास्टमध्ये लवकर सोडवणं होईल. ठीक आहे. आणि हेच मी माझ्या स्वतःच्या एक्झाममध्ये मी अप्लाय केलं होतं, जेणेकरून मला पैकीच्या पैकी मार्क्स भेटले होते गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे. पहा GJM/S, GJM/S, HIJKLM NOP, P न सुरुवात कोण आहे? इथं आहे, सगळेच आहे का? चला हे कॅन्सल, सगळे जायचं कॅन्सल, सगळं जायचं. ठीक आहे, काय हरकत नाही. मग 5 कोण शेवटी? 40 39 40 39 IIH. ठीक आहे. शेवटचे 2 पाहू. U आहे, Q आहे, UQM/E, U VW रिवर्स जायचा आणि तो रिवर्स. ठीक आहे, रिवर्स जाऊ. UQM/E, शेवटचं लेटर पहा, M नंतर NOP नंतर Q. ठीक आहे. 3 लेटर नंतर 3 लेटर सोडून येत आहे. पहा नंतर E नंतर FGH नंतर I कुठं? इथं आहे, हे 2 कटले. आता 40 आणि 39चा फरक आहे, जे की 12 19 28 लिहा. 12 19 28, 7चा फरक, 9चा फरक ऑब्व्हियसली किती? 7 आणि 2 9 9 2 11चा फरक आहे. 8 आणि 1 9, शेवटी 9 असणार. पहा एकमेव आहे. ठीक आहे. चला फरक आहे तो दुसरा काहीच नाही. लेटरचा पण फरक आहे आणि अंकाचा पण फरक आहे. 3 सिरीज आहे तिथे, सहज पाहतो म्हटलं तर 3 सिरीज असल्यासारखा प्रश्न आहे तो. ओके. नेक्स्ट, एका मुलाला एक संख्या 12ने गुणायला सांगितले होते. मी संख्या ती मानतो, x मानतो, तिला 12ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21ने गुणले, परंतु त्या संख्येला 21 गुणलं. ठीक आहे. आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त आले. हे तर पहा, त्याला या संख्येला 12ने गुणायला सांगितलं होतं, त्यानं चुकीनं 21 गुणलं, तेव्हा त्याचं उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त. आता अचूक उत्तर म्हणजे कोणतं? तर हे अचूक उत्तर आहे, त्याच्यापेक्षा 63 जास्त आलं म्हणताय. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू का, हे उत्तर या उत्तरापेक्षा 63 जास्त आहे म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. पहा, हे उत्तर या उत्तरापेक्षा 63 जास्त आहे. नेक्स्ट, तुम्ही असं पण म्हणू शकता ना. पहा, त्याचं नंतरचं उत्तर हे पहिल्या ॲक्च्युअलमध्ये उत्तरापेक्षा 63 जास्त आहे. समजलं आता या भाषेमध्ये तुम्हाला समजलं? आता पहा, कोणत्याही एका आकड्यानं हो डायरेक्ट राहा ना. 21 मधून 12x गेले, किती राहते? 9x. 9x = 63, म्हणून x बरोबर किती होते? 9 7 7 9 63. 7 x बरोबर 7. तुम्हाला काय विचारलं? तर ज्या संख्येला गुणायची होती ती संख्या 7. थोडं फास्ट घेऊ का? जे क्वेश्चन आला नाही ते शेवटी घ्यायचा, एकदम लक्षात ठेवा. आय रिपीट, जे क्वेश्चन आला नाही तो शेवटी घ्यायचा. राहुल एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो, तर तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. हा जो राहुल आहे आणि जे रोहन आहे, राहुल आणि रोहन, हा 20 दिवसात, हा 30 दिवसात करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण क्षमतेने काम केले. ठीक आहे. 6 दिवस पूर्ण क्षमता काम केलं. 6 डेज पूर्ण क्षमतेने काम केलं, क्षमता केले, आणि त्यापुढील 6 दिवसांनी त्यांच्या निम्म्या क्षमतेने काम केलं. त्याच्यानंतरचे 6 दिवस आहेत ते अर्धी क्षमता.
अर्धी क्षमता. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण क्षमतेने कार्य केले, त्याच्यानंतर उरलेल्या कालावधी जेवढा होता त्यात पूर्ण क्षमता देईल, पुन्हा पूर्ण क्षमता. उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल. मी काय म्हणतो, पहिले त्याची क्षमता करू. पहा, काही दिवसामध्ये काम पूर्ण होत आहे ते. जर तिघांना दोघांनीही पूर्ण क्षमतेने काम केलं तर किती दिवसामध्ये काम कंप्लीट होते आपण ते पाहून घेऊ. दोघांचा पण लसावी 60 आहे, म्हणून 20 त्रिक 60, 30 दुने 60, 3 2 5, 5 ने याला भागा 12.60. दोघांना पण पूर्ण क्षमतेने काम केलं तर 12 दिवसामध्ये 12 डेजमध्ये तुमचं काम होणार आहे. परंतु त्यांनी काय केलं, 12 पैकी 6 दिवस. दोघांची क्षमता किती, एकाची 3 आहे, दुसऱ्याची 2 आहे. तिघांचं पण दोघांची पूर्ण क्षमता होते 5. या पूर्ण 5ही क्षमतेनं काम केलं. जर एका दिवशी ते पूर्ण काम जर 60 असेल तर 12 लाडू खात आहे. एकंदरीत असं पाहा का 60 युनिट काम करायचं आहे. त्यांची क्षमता 5 आहे, दोघांची मिळून क्षमता 5 आहे. या पूर्ण 5ही क्षमतेनं काम केलं तर 60 भागेला 5 एकूण 12 दिवसामध्ये त्यांचं काम कंप्लीट व्हायला पाहिजे. परंतु ते काय करते, पहिले 6 दिवस पूर्ण क्षमतेनं काम करते, म्हणजे 6 पंच 30च काम झालं. ठीक आहे, 6 पंच 30 काम झालं. नंतरचे 6 दिवस अर्ध्या क्षमतेनं, म्हणजे 6 गुणला त्यांची क्षमता पूर्ण 5 होती. आता राहणार किती, 2.5 क्षमता राहणार. एवढे दिवस बस, एवढंच काम झालं. आता जेवढं काम शिल्लक आहे तेवढंच काम त्याच्या किती 5 क्षमतेनं करणार आहे ते. ठीक आहे, हां, म्हणजे उरलेले दिवस किती तेच तुम्हाला इथे पाहायचे आहे. 6 पंच 30, 60 दिवसातून 30 दिवस चालले गेले, राहिले किती तुमचे 30 दिवस. पुन्हा 6 दुने 12 आणि 13 15. आता 30 कामापैकी 15 काम चाललं गेलं, 30 पैकी 15 काम चाललं गेलं, 15 काम शिल्लक आहे. 15 काम शिल्लक आहे, 5च्या क्षमतेने म्हटलं तर हे 3 15 होणार आहे. ठीक आहे, 5च्या क्षमतेने करतो म्हटलं तर 3 15, म्हणजे उरलेले दिवस त्यांना 3 दिवस काम करावं लागेल. ठीक आहे, पहा, नसेल कोणाला समजलं तर पुन्हा डबल सांगतो. तुम्हाला एवढं तर समजलं ना का, राहुल आणि रोहन दोघं जण आहे. त्याची क्षमता 3 आहे, एका पहिल्याची, दुसऱ्याची क्षमता 5 आहे. दोघांची पूर्ण क्षमता म्हटलं तर 3 आणि 2 5 होते. ठीक आहे, आता एकूण काय होतं 60 होतं. जर पूर्ण क्षमतेनं काम केलं प्रत्येक दिवशी तर त्यांचं 12 पंच 60, म्हणजे 12 दिवसामध्ये काम व्हायला पाहिजे. पण यांनी काय केलं, फक्त पहिले 6 दिवस पूर्ण क्षमतेने काम केलं, म्हणजे पहिले 6 दिवस त्यांनी पूर्ण 5च्याही क्षमतेनं काम केलं, तेव्हा काम झालं त्यांचं 30 काम. ओके, एकूण काम किती होतं 60 होतं. आता या 60 पैकी काम तर 30 चाललं गेलं, राहिले किती मग 30 काम शिल्लक आहे. 30 काम शिल्लक आहे. मग काय म्हणताय, याच्या नंतरचे 6 दिवस होते त्यांनी अर्ध्या क्षमतेनं 5 पेक्षा अर्धी, म्हणजे 2.5 या क्षमतेनं काम केलं. हे जे होते तुमचे किती होते, 6 दुने 12 आणि 3 15 काम होते. 30 पैकी त्यांनी 15 काम केलं आहे, मग शिल्लक किती आहे, पुन्हा 15 काम आहे. बस, आता हे शेवटचं 15 काम त्यांनी पूर्ण क्षमतेने करताय, 5च्या स्पीडनं करताय. 5 भागून घ्या, 5 त्रिक 15 किती. नंतरचे दिवस तुमचे 3. तुम्हाला समजावून सांगता म्हणून थोडं उशीर लागतंय. फास्ट पण सांगितलं तुम्हाला. एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यासगत असतात. रविवारपासून सुरुवात होणाऱ्या 30 दिवसांच्या एका महिन्यात दररोज असलेली अभ्यासगत म्हणजे विद्यार्थ्यांची सरासरी किती. काय म्हणते, एक लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये 1 पासून तर 30 दिवस आहे. 1 पासून तर 30 दिवस आहे. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. 1 पासून तर 30 दिवस आहे असे म्हणणं आहे. मग काय म्हणतात, तो काय म्हणताय, रविवार जो दिवस आहे त्या दिवशी 510 विद्यार्थी राहते, बाकीच्या दिवशी 240 विद्यार्थी राहते. ओके, ते रविवारपासून सुरुवात केली, रविवारपासून 1 तारीख जर मांडली तर 30 दिवसांच्या एका महिन्यात दररोज असलेली अभ्यासगतांची सरासरी किती. तो का म्हणताय, हे 1 तारीख म्हणजेच रविवार आहे, आणि या रविवारपासून पहिल्या तारीखपासून सुरुवात केली तर 30ही दिवसांची सरासरी किती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता 1 तारीख रविवार आहे, बाकीचे 2 तारीख आहे, बाकी मग 3 तारीख आहे, 2 तारीख आहे, 3 तारीख आहे, 4 तारीख आहे, 5 तारीख आहे, 6 तारीख आहे, 7 तारीख आहे. ठीक आहे, 3 आणि 3 6, ठीक आहे, 7 दिवस आहे. हे दिवस किती राहिले लोक ते सांगून देतो. रविवारच्या दिवशी येते 510 लोक, नंतरच्या दिवशी येते 240. ही इकडे 240 वाले सगळे 240 वाले. पुन्हा 8 तारखेला रविवार येईल तुमचा, त्या दिवशी पुन्हा 510 लोक राहील. म्हणजे मी असं म्हणू का, इनडायरेक्टली असं म्हणू का, एक महिना काढा, महिन्यामध्ये 1 तारीखला रविवार असेल तर ऑब्व्हियसली 5 रविवार येणार आहे. 5 रविवार येणार आहे. ठीक आहे, इथं लिहितो आता मी, हे सोडून देतो. जर महिना असेल तर 5 दिवस रविवार आहे, आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक 5ही रविवारी तुमचे 510 लोक येणार आहे. 5 गुणला 510. उरलेले दिवस किती राहील मग, 30तून 5 दिवस चालले गेले, राहिले 24 दिवस. आता या 24 दिवस किती लोक येणार आहे, 240 विद्यार्थी येणार आहे. ठीक आहे, 240 विद्यार्थी येणार आहे. झाली एकूण संख्या भागल्या किती, एकूण लोक.
30. ठीक आहे. आता काही टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट पाहता. इथं 5 दिवस आहे, इथं 24 दिवस आहे, इथं 10 आहे, इथं असे आहे तसे आहे. पहिले हे 0 0 0 काढून घ्या. आता 3 3 भागा, कुठं भाग जाते का? 5 आणि 1 7 होते ना, किती ते 17 3 51, 17 3 51, 17 गुणला 5 इथं आहे, इथं होते 3 8 24, 8 24, 24 गुणला 8. मग तुमचा आन्सर किती आहे? 5 गुणला 17 5 गुणला 17 प्लस 24 गुणला 8. एकक स्थानचा अंक पहा 6050. 5 7 35 5 प्लस 4 8 32, 5 2 7 एकक स्थानी. कोट आहे नाही, थोडंसं काहीतरी चुकलं मग आपलं. 7 5 35 5 प्लस 8 चौक 32 2, थोडं काहीतरी चुकलं, मला एकदा फक्त पाहू द्या. 240 आणि 24 दिवस, सॉरी 25 दिवस नाही, इथं डेचं 25 होय ना. पहा 30 दिवसामधून 5 दिवस चालू येईल, राहीन किती 25 दिवस. बरोबर समजली इथपर्यंत. मग तुमचं होते 5 8 40. 5 8 40, 5 प्लस 0 तुमचे 5. जिथं 5 असेल ते आन्सर तुमचं. हे नाही, हे नाही, हे नाही, हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. जर 2.5 वर्षांसाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवर चक्रवाढ व्याज 104.5 रुपये आहे, 0.5 रुपये असेल तर सरळ व्याज किती? मी काय म्हणतो, 2.5 वर्षासाठी 5% रेटनं चक्रवाढ व्याज एवढं आहे तर सरळ व्याज काढा. ऑप्शनकडे पाहिजे आधी. एक चक्रवाढ असते, एक सरळ व्याज असते. हे जर 104 पॉईंट समथिंग असेल तर सरळ व्याज ऑब्विसली 104 पेक्षा कमी असणार. ओके, कमी असणार. आणि स्पष्टपणे इथं पाहिल्यावर दिसतंय मला 104 पेक्षा कमी वाला एकमेव आहे 100. ओके. नेक्स्ट. बाकी सगळे 215 225 200 125 वगैरे असे आहे. ठीक आहे. नंतर हे बघा आता NFX हे सोडून द्या, GM घ्या, GMS ऑब्लिक G ABCD ऑफ G HIJKL M झाला. G नंतर HIJKL नंतर M नंतर NOPQ नंतर S, म्हणजे एवढा गॅप आहे, तुम्हाला एवढं तर समजलं. त्यानंतर घ्या S नंतर TUVWX आणि Y. जिथं Y न सुरुवात आहे, हो एंडिंगनं Y आहे, एंडिंगला Y आहे, ती तुमचा आन्सर आहे. इथं Y आहे, इथं Y आहे, हे दोन कटले. आता सुरुवातीची P पण घेऊन घेऊ, काय हरकत नाही. NFX ऑब्लिक H, NFX ऑब्लिक H. N म्हणजे 14, F म्हणजे 6, 24 म्हणजे X होते, इथं ऑब्लिक आहे, हे 8 आहे. ठीक आहे. तिघांचे पण पहा स्पष्टपणे दिसत आहे, ते स्पष्टपणे दिसत आहे. काय दिसत आहे मला नाही समजत आहे, काय दिसत आहे तर मला पण नाही समजत आहे ना, काय दिसत आहे तर. पहा E नंतर FGH, दोन शब्दाचा विचार केला म्हटलं तर E नंतर FGH. इथे पण Y आणि P मध्ये काय संबंध आहे का, Y आणि Q मध्ये काय संबंध आहे का पाहून घ्यायचं. ते पण नाही दिसत आहे ना. पहिलंच लेटर भरा मग आपलं NFX ऑब्लिक H. पहा काय आहे बाई, ते इकडून इकडे येतं म्हटलं तर X YZ ABCDEF, सॉरी E नंतर डायरेक्ट F. X नंतर YZ ABCDE नंतर F. ठीक आहे. F नंतर GHIJKL M नंतर N. कितीचा फरक आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि 7, 7 7चा फरक आहे. म्हणजे मी असं म्हणू का, इथून इकडे येताना 7 मोजायला पाहिजे, 7 मोजायला पाहिजे. Z X मध्ये 24 होते, 24च्या आधी 23 22 21 20 19 18 आणि 17. 17 नंबर कोण आहे? 3 आणि 3 6, 3 आणि 3 6 आणखी एक 7वा पाहिजे, म्हणजे इथं 16. 16 नंबर कोण आहे पहा, 3 आणि 3 6 आणि 1 7 16. ठीक आहे. 16 नंबर कोण आहे? P. Q 17 आहे. नेक्स्ट. 100 संत्री 350 किमतीने खरेदी केली. ठीक आहे. 100 संत्री होती जी की 350 रुपयाला खरेदी केली. ठीक आहे. खरेदी किंमत. तर ती सर्व 28 रुपये प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी काढा. मी काय म्हणतो, 100 संत्री जर 350 रुपयाला विकत घेतली म्हणताय, तर मी काय म्हणतो, दोन्ही ठिकाणी 100 भागा, एक संत्री पडली त्याला 3.5 रुपयाला. ओके. डझनचा हिशोब आहे, इथं डझनचा हिशोब आहे.
मग डझन काढू. मग 12 संत्री पडली, डझन म्हणजे 12 होते. ठीक आहे, याला आता 12 गुणा. इकडं दोन्ही ठिकाणी 100 गुणा, इकडे 12 गुणा, तिकडे पण 12 गुणा. मग 3.5 गुणला 12 हे तुमचे होते. 12 म्हणजे 60चे 0 पॉईंटमध्ये कटून जाते. 12 3 36 37 38 39 40 41 42 ना, हां 42. ठीक आहे, आता 42 काय झालं, विक्री पाहिजे. 12 संत्र्यांची विक्री खरेदी 42 आहे आणि तो विकत कितीला आहे तर 48ला विकत आहे. एक सेम अमाऊंटला इथं 12 संत्री 42ला विकत घेऊन 12 संत्री 42ला खरेदी करून 12 संत्री 48ला विकत आहे. म्हणजे मी असं म्हणू का, एक माल जो की तू 42ला खरेदी करत आहे आणि 48ला विकत आहे, कितीनं जास्त विकत आहे, 6 जास्त विकत आहे. ठीक आहे, गुणला 100. 6 1 6 6 7 42 1/7 गुणला 100 म्हणजे हे होते तुमचे 14.28. त्यालाच आपण म्हणतो 14/207. कुठे आहे 14/207. 5% दराने 3 वर्षासाठी 1500 वरील सरळ व्याज काढा. हे एकदम इझी आहे ना. 5 गुणला एकदम इझी आहे ना. तुम्हाला फक्त सरळ व्याज विचारलं ना, 3 5 15 गुणला 150 भागिला 100, 1500 भागिला 100, 15 गुणला 1500 भागिला 100 म्हणजे झालं 15चा वर्ग 225. ठीक आहे, हे एकदम PNR भागिला 100 हेच आहे, दुसरं काहीच नाही. इथं करताना कसं करायचं, 5 वर्षासाठी 5% 3 वर्षासाठी म्हणजे सहसा 3 5 15% वाढून 15%च करायची चालेल, दुसरं काहीच करायची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट पहा. रेल्वे गाडी सरासरी 50 किमी/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 किमी असा राखला असता तर ती 24 मिनिटे उशिरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर किती. डायरेक्ट पहा, एक अशी रेल्वे गाडी आहे 50च्या स्पीडनं जाऊन राहिली इथं आणि इथं काही वेळेमध्ये पोहोचते. जर ती 40च्या स्पीडनं गेली असती, हे वेळेवर पोहोचते आणि 24 मिनिटं लेट पोहोचते. असं जर गणित असेल, डायरेक्ट एक पाठ करून घ्या, ह्या दोघांचा लसावी. 50 आणि 40चा लसावी किती होते, किती तर 5 20 का 200 लसावी गुणेला मिनिटे अपॉन 60. मिनिटे म्हणजे 24/60. पाठ करून घ्या. लसावी गुणला मिनिटे अपॉन 60. एकदम इझी आहे. बाकी आपण बेसिकनं काढू शकतो, पण त्याला अर्थ नाही मित्रांनो. बेसिकनं काढतो म्हणजे वेळ लागते. त्यापेक्षा हे बरं आहे फास्टमध्ये डायरेक्ट 12 दुने 12 पंच, 5 दुने 10, 2 दुने 4, 4 दुने 8 आणि 1 0. नेक्स्ट, गटातनं बसणारी जोडी. हातमोजे हातात घालतात, पट्टा कमरेला घालते, तर मोजे आणि तळवा माहीत नाही मला, आणि टाय पायात हे माहीत नाही, जाऊ दे ना. टाय पायात नाही घालत, पायाचा घोटामध्ये काही घालत नाही टाय, हे ते कन्फर्म माहीत आहे. म्हणजे हे तुमचं पहा, हे 2 बरोबर आहे, हे 2 बरोबर आहे, हे वरचे 2 बरोबर आहे, बस हे चुकलं ना, झालं ना, मग संपला विषय. मोजे हातात तळव्यात घालते का नाही घालते माहीत नाही मला, जाऊ दे मग, काय हरकत आहे. वर नियम लागत आहे, खाली एकाच ठिकाणी नियम लागत नाही ना, मग कटलं तेच. हेच तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, टाय पायाच्या गोट्यात घालत नाही. 5 त्रिक 15 प्लस 2 17, 17 त्रिक 51 प्लस 2 53. आता 53 त्रिक प्लस 2, 3 त्रिक 9, 9 2 11, हातचा इथे 1 आला 1. ठीक आहे, म्हणजे 161. आता 1 त्रिक 3 प्लस 2 5, एकच स्थानी 5 कोट्या पाहून घ्यायचं, फक्त एकाच ठिकाणी 5 आहे. चला, आन्सर तुमचं निघलं. नेक्स्ट, 3 माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. ठीक आहे, 3 जण काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे 252, 280 आणि 308 सेमी आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील. हे मित्रांनो काहीच नाही का, 3 लोक आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा. एकाचा पावलाचा आहे 252, दुसऱ्याचं 280, दुसऱ्याचं 308 असं अंतर आहे. मी काय म्हणतो, हे चालत आहे. आता असं एकमेव ठिकाण, एकमेव अंतर सांगा की केवढं अंतर सांगा का तिघांची पण रिदम एक येईल. म्हणजे मी असं म्हणू का, हे घंटा वाजण्यासारखंच आहे नाही. 1 घंटा, 3 घंटा एकाच वेळेस 3 घंटा वाजण्यास एकाच वेळेस सुरुवात झाली. पहिली घंटा 252 सेकंदानं वाजते, दुसरी घंटा 280 सेकंदाच्या फरकानं वाजते, तिसरी घंटा 308 सेकंदाच्या फरकानं वाजते. तर तिन्ही घंटा एकाच वेळेस कधी वाजेल अशासारखंच आहे नाही. ठीक आहे, तसंच करा ना मग, आन्सर काय टेन्शन घ्यायचं ना. तसंच मग पावलासारखं आहे का, एकाच वेळेस त्यांनी पावलं पाळायला सुरुवात केली, चालायला सुरुवात केली, तर सरळ शेवटी
त्यांचे पावलं एकाच वेळेस येत आहे, तर ते एकाच वेळेस येणारं ठिकाण म्हणजे किती अंतर आहे तेच काढायचं आहे. इनडायरेक्टली ते तुमचा लसावी करायचा आहे. 252 280 आणि 308. ठीक आहे. तुम्हाला फक्त हे समजून सांगण्यासाठी वेळ लागत आहे. मग डायरेक्ट आन्सर तुमचं एकदम फास्टमध्ये आपण काढत असावं. पाहून घ्या किती ते काही ना काही समजलं आहे तर 2 भाग द्या. बेक बे बेदुनी 4 बेसक 12 बेक बे बेचोक 8 बेक बे बेपंचे 10 बेचोक 8. काही नाही पुन्हा भाग जात नाहीत मग 2 न द्या. माहीत नाही तर 2 भाग द्या. बेसक 12 बेत्रिक 6 बेसाती 14 बेसाती 14 बेसाती 14. कशाने भाग जाते सहज स्पष्टपणे 7 दिसत आहे. 7 9 63 7 10 70 7 गुणला 11. आता कशाने भाग जात आहे लसाने म्हटलं सगळ्याला भाग कशाने जात नाही म्हणून काय करायचं डायरेक्ट 5. इथं 0 आहे इथं 0 आहे 0 4 आहे इथं 0 आहे म्हणजे आन्सर तुमचं शेवटी 0 येणार आहे म्हणजे हे कटलं. त्यानंतर 8 3 2 आहे मग एकच स्थानचा अंक. बे 2 4 7 चोक 28 8 8 9 72 2 बे 1 बे शेवटी 2 पाहिजे. हे शेवटी 2 इथंच आहे बाकी इथं पण नाही आन्सर तुमचं हे. नेक्स्ट जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस पुरते. हे आहे मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं नाही. 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस पुरते असं आहे ते. 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस पुरते तर 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवस पुरण म्हणजे x दिवस पुरण. तुम्हाला इथे x ची किंमत काढायची आहे. दिवस पुरण्यासाठी दिवस खाण्यासाठी पुरेशी आहे तू x ची किंमत काढायची आहे दिवस काढायचे आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. पहा काय इथं 2 भागा याला होते 14 2 भागात 14 गेले 28 आहे ना किती भागलो 24 वगैरे 12 बाजूकडे 12 पण 60 नाही थांबता 6 6 भागून घेऊन आता का 7 भागू 7 2 14 7 5 35 हे 72 शिल्लक आहे बरं याला आपण भागलं नाही. आता याला भागून घ्या हे होते 36 36 2 72 18 2 36 18 3 54 18 2 36 18 3 54 मग तुमचं x इज इक्वल टू 2 गुणिले 5 भागिले 3 आहे ना बरोबर. काही चुकलं का आन्सर 35 दाखवत आहे थोडं काहीतरी चुकलं आपलं डबल करून घेऊ ना थांब. 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस पुरते तर 72 किलो धान्य 28 घोड्यांना x दिवस पुरेल. ओके आता पहा 7 3 21 7 चोक 28 ओके. त्यानंतर 4 1 4 4 8 32 ओके. मग 18 1 18 18 3 54 3 3 कटले x इज इक्वल टू 35. ठीक आहे. नेक्स्ट थोडं घाईमध्ये आपण कॅल्क्युलेशन थोडंसं इथे पहा एफ नंतर GH अजय के नंतर L सोडून M तसंच U नंतर V सोडून UVW पाहिजे हे नाही कॅन्सल. B नंतर CD आहे राहू द्या. GH नंतर आहे राहू द्या. ठीक आहे. C नंतर DE आहे राहू द्या. म्हणजे बघा हे वरचं कटलं खालचे 3 सध्या आपलं कटायचे आहे 2 कोणतरी. Y नंतर कोण दिसतंय का इथे W X नंतर Y N नंतर O सोडून P S नंतर T सोडून U Q नंतर R सोडून S हे पण आहे बरोबर. ठीक आहे. चला पहिले लेटर शेवटचं झालं. आता मधातलं पहा हे इकडे चाललं L M नंतर N N O नंतर P J H नंतर I पाहिजे कटलं N O नंतर P हो J H नंतर I पाहिजे हे कटलं. G H नंतर I हे पण आहे. दुसरं आणि चौथं आहे नंतर आणखी 5. ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ह्या दोघांमध्ये काय फरक आहे पाहून घ्यायचा. ह्या दोघांमध्ये वापरा FNW 14 FNW हे होत आहे 6 आणि 8 14 14 आणि किती 9 का 9. ठीक आहे. तसं याच्यामध्ये पहा 2 16 14 2 16 14 इथं 3 9 17 7चा फरक 3 आणि 6 9 9 अंदा 19 नाही 7 8 8. ठीक आहे. पहा हे कटलं आपलं हे कटलं ह्या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. ठीक आहे. एकदा थोडं मला चेक करू द्या डबल करून पाहा.
पहिले पहा, 1 आणि 3 कटलं, 1 आणि 3 कटलं, ठीक आहे. पहा, एफ नंतर जी नंतर एच, बी नंतर सी नंतर डी, सी डी ई, ओके. त्यानंतर एल नंतर एम, एल एम एन, एन ओ पी, जी एच आय, ठीक आहे, ओके. नंतर वाय, डब्ल्यू एक्स आणि वाय, एन ओ नंतर पी, क्यू आर नंतर एस, हे पण बरोबर आहे. मग काय कुठं कुठं पाहून घ्यायचं एकमेकांमध्ये काय फरक आहे. मला वाटतं ह्या दोनपैकी कोणतं तरी एक आहे आन्सर, ह्या दोनपैकी ऑब्व्हियसली. इथं तर हेच दिलं आहे, पण आपण इथे शोधून नाही राहिलो काय तर. के एल एम एम एन ओ आर एस टी, ठीक आहे. आर आणि एम मध्ये काय फरक आहे, एच आणि डब्ल्यू मध्ये काय फरक आहे पाहू. आर एम पासून नंतर जा, एच पासून नंतर जा, दिसतं. एक मिनिट, याला शेवटी करून घ्या, ठीक आहे. दोनचं मला वाटतं आता हे दोनही दिसत आहे, हे दोन आणि हे दिसत आहे. बरं ठीक आहे, नंतर पाहू याला, शेवटचा क्वेश्चन नंतर पाहू. एक क्वेश्चन राहिला तो घेऊन घेऊ आधी. हा क्वेश्चन पहा. पाईप एक्स आणि पाईप वाय हे टाकी भरणारे पाईप आहेत, तर पाईप झेड टाकी रिकामी करणारा पाईप आहे. पहा, एक्स पाईप, वाय पाईप आणि झेड पाईप हा भरणारा आहे, हा पण भरणार आहे, हा मायनस करणार आहे, ठीक आहे. चला, एक्स आणि वाय अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटात टाकी भरू शकतात. हा पहिलावाला 144 आणि दुसरावाला 180 मिनिटामध्ये टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. मी काय म्हणतो, पहिला पाईप प्लस दुसरा पाईप वाय आणि तिसरा मायनस म्हणजे काय, तर हा टाकी रिकामी करणारा हा जर पाईप सुरू केला तर टाकी 4 तासामध्ये भरते, ठीक आहे. यांना 24 मिनिटासाठी, एक्स आणि वाय यांना 24 मिनिटासाठी एकाच वेळी सुरू केले. आता पहा काय म्हणते, टाकी तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. पहा मी काय म्हणतो, हे जे आहे मिनिटामध्ये दिलं आहे, 144 आणि मिनिटामध्ये, हे तासामध्ये, याला 4 तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर हे होते 6 × 24, 240 मिनिटं होते, ठीक आहे. चला 240 मिनिटं होते, हे 240 मिनिटं तुमचे येऊन राहिले, ठीक आहे. बघ करून घेऊ. याच्यावरून तुम्ही टाकीची धारकता काढून घ्या पण किती येतं. 24×72 ना, 720 तुमचं हे होईल, लसावी येऊन जाईल. हे होते 18×72 कटला, 24×72 कटला, हे होत आहे 144, 4×5 हो ना, 4×5 2, 14×5 2 72, 5, ठीक आहे. मी काय म्हणतो, एक्सची क्षमता 5 आहे, वायची क्षमता 4 आहे, तिघांची मिळून क्षमता 3 आहे. यातून तिघांची मिळून जर क्षमता जर करतो म्हटलं 3 आहे, ओके. मग मी काय म्हणतो, एक्सची क्षमता 5, झेडची क्षमता माहीत नाही, हे जर इथं काढतो म्हटलं झेडची क्षमता तर कशी काढायची, एक्सची क्षमता 5 प्लस वायची क्षमता 4, 5 आणि 4 9, या 9 क्षमते म्हणून झेडची क्षमता मायनस होत आहे, तेव्हा तिघांची पण मिळून क्षमता तुमची 3 येत आहे. 5 आणि 4 9, 9 मधून जर 6 काढले तरच 3 येत आहे ना. याचा अर्थ झेडची क्षमता -6 आहे, म्हणजे 6च्या स्पीडनं हे पाणी बाहेर फेकून राहिला, तो टाकी रिकामी करताय, 6च्या स्पीडनं टाकी रिकामी करताय झेड. इथून एवढं समजते. आता काय म्हणतात, नंतरचं वाक्य वाचा आता. एक्स आणि वाय यांना 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरू केले. एक्स आणि वाय यांना 24 मिनिटांसाठी सुरू केले. याची क्षमता 5 आहे, याची क्षमता 4 आहे, दोघांची क्षमता 9 आहे. या 9च्या स्पीडनं, 9च्या क्षमतेनं 24 मिनिटांसाठी सुरू केली तर टाकी किती भरण, 24×9 टाकी भरून जाईल, ओके. 24×9 टाकी भरून जाईल. मग बंद केले, ठीक आहे, आणि झेडला सुरू केले. मी काय म्हणतो, 24×9 किंवा 9×24 या एवढी टाकी तुमची भरलेली आहे, ही टाकी भरली. मग झेडला सुरू केलं तर झेड किती, तर टाकी किती वेळानंतर रिकामी येईल, भरून आहे टाकी, ऑब्व्हियसली झेड रिकामा करणार आहे, म्हणून टाकी रिकामीकरण कितीच्या स्पीडनं, 6च्या स्पीडनं. एकूण कार्य भागेला कार्य करण्याची क्षमता -6 म्हणजे काय, टाकी रिकामी. 6×4 = 24, 4×9 = 36 तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. भरलेली टाकी रिकामी करायची म्हणून आपण पहिलं एक्स प्लस वाय 4×5 9च्या स्पीडनं टाकी भरत आहे 24 मिनिटं, 9च्या स्पीडनं टाकी भरत आहे 24 मिनिटं, म्हणजे 9×24 एवढी टाकी तुमची भरून आहे. 30 टाकी फक्त आणि फक्त एक मिनिट झेड आहे, तो रिकामी करत आहे 6च्या स्पीडनं. आन्सर किती, 9×24 / 6 एकूण 36. हे झालं तुमचं निघलं, बस ते राहिलं होतं. आता 25 नंबर आहे, त्याला थोडं एकदा डबल पाहून घेऊ. नाही निघेल तर एक समजून ना, ते थोडंसं क्वेश्चन तुमचा त्याला काय म्हणते, क्वेश्चन चुकला असं, कारण की क्वेश्चन एक्झाममध्ये क्वेश्चन पण चुकलेले येतात. FNW
एफ म्हणजे होते 6 होते, एन म्हणजे होते 14, डब्ल्यू म्हणजे होते 23, एच म्हणजे होते 8, एल म्हणजे 12, वाय म्हणजे 25. ठीक आहे. 6 2 8 14 तून 2 गेले 23 2 25. ओके. तसंच इथं पण आहे ना मग. ह्या दोनमध्ये कॉम्पिटिशन आहे. हे दोन तर कटले होते. बी म्हणजे 2 होते, बी म्हणजे 2, पी म्हणजे 16, एन म्हणजे 14, डी म्हणजे 2, एन म्हणजे 14 आणि पी म्हणजे 16. इथं पहा 2 2 4, 16तून 2 गेले 14, 14 2 16. ठीक आहे. तसंच इथं काय हे वाला घ्या ना. के म्हणजे 11, ओ म्हणजे 15, आर म्हणजे 18, एम एम टी 11 2 13, 15 2 गेले 13, 18 2 20. दोघांमध्ये काय फरक आहे? सेम आहे, सेम आहे ते पाहून घ्यायचं पहिलं. 23 आणि 30 40 46 येते यांची बेरीज. यांची बेरीज किती येते? 46. यांची बेरीज किती येते? 5 आणि 6, 7 आणि 13. बरं ठीक आहे. यांची बेरीज 46 येत आहे. यांची बेरीज 12 20 30 40 45. यांची बेरीज 45 येत आहे. ठीक आहे. यांची बेरीज 46, यांची बेरीज 45. ह्या तिघांची बेरीज किती येते? 6 7 आणि 14, 4 हातचा 1 4, 44 बेरीज यांची बेरीज 3 आणि 3 6 ची 6, 2 2 4 46 बेरीज. ठीक आहे. 46 45 44 46. ओके. ठीक आहे. दोनमध्ये काय मला वाटतं काहीतरी मिस्टेक झाली असेल. क्वेश्चन चुकीचा असू शकते. ठीक आहे. कारण की या व्यक्तीने पण ऑप्शन 2 सिलेक्ट केलं होतं. 2 सिलेक्ट केलं होतं म्हणजे ऑब्व्हियसली हे पण राहू शकते, हे पण राहू शकते. संबंध तर दोन्ही पण दर्शवत आहे ना. तर ठीक आहे. क्वेश्चनमध्ये या मिस्टेक्स असेल, कारण की एक्झाममध्ये मिस्टेक राहते, तुम्हाला एवढं माहिती आहे ना. ओके. एक्झाममध्ये मिस्टेक राहते, सेम मिस्टेक तुमची इथं आहे. कारण की वरचा जो रूल आहे याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये जो रूल आहे तो रूल इथं पण फॉलो होत आहे, इथं पण फॉलो होत आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितच सांगतात नाही हे आहे किंवा हे आहे. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन चुकला होऊ शकते. ओके मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. थँक्यू.